चालत ना म्हणून त्यांच्या मनातली तीव्र इच्छा प्रबळ झाली. म्हाताऱ्याला वाटलं काय बी झालं तरी आज आषाढी एकादशी आहे, कारण आयुष्यभर वाऱ्या करून मग काय फायदा आहे. आता आषाढी एकादशीला जे पंढरपुरात नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण म्हाताऱ्याचा जीव लय तुटला. म्हणजे काय करायचं नाही, मला एसटी न जाईल, जीव गेला तरी चालेल, मी इलो तर पंढरपुरात मरू, पण जायचं. म्हातारा जिद्दी होतं. फलटणच्या स्टँडवर आलं, यात्रा स्पेशल गाडी लागली फलटण पंढरपूर. एवढी गर्दी बरं त्यात म्हाताऱ्याकडे नुसतं म्हातारे एकदा मोकळं नाही, हाडाचा वारकरी असल्यामुळं पडशी झेंडा धोतर घातलेलं पटकान उपान हे सगळा थाटमाट होता. जसं म्हातारा एसटी लागल्याबरोबर एसटीत जायला निघालं तो फार गर्दी होती. 5-25 पोरांचा मागणं लोंढा आला. जसं म्हातारा दाबत पुढे नेलं, बिन पाय जमिनीवर टेकावता म्हातारा एसटीत बसला. अजिबात पाय सुद्धा खाली फेकला नाही. एसटी मध्ये गेलं, लोकांनी 10-20 लोकांनी बाहेरनं दरवाजा दाबला, आपलं पट्टी टाकली. कंडक्टर ड्रायव्हर जवळ होतं, तिथं डबल बेली. मग तिकीट काढत कंडक्टरला मागे याला बंडीशे गावात. काही लोक नाट्यापुत्यात उतरली, काय माणसं रस्त्यात, काय वेळापुरात उतरली. जशी माणसं उतरायची तशी जागा पाहिजे. आणि म्हातारा नेमकं दारा शेजारी उभं राहिलं होतं. वेळापुरात बरीच माणसं उतरली. त्यांना वाटलं आळंदीवरून नाही चालायला जमलं, पण निदान वेळापूर ते पंढरपूर तरी, बंडीशेगाव ते पंढरपूर तरी करू. बंडीशेगावात बरीच माणसं उतरली. आणि जशी उतरली तसं म्हातारा जिथं उभं होतं दारात, त्याच्या शेजारच्याच खुर्चीत नेमकं जाऊन बसलं. कंडक्टर तिथं आलं तिकीट काढायला, फलटण बसलं. तिथपर्यंत आल्यानंतर कंडक्टर साहेबांनी विचारलं, म्हणजे वारकरी बाबा कुठं बसला? म्हणजे कंडक्टर साहेब आता तुमच्या डोळ्यात एकदा बंडीशेगावात बसतो. कडनं दापात जीन पॅन्ट वाली होती ना, टी शर्ट वाली, लांबडे केसाची बिगर मिशाची. हे म्हणजे कंडक्टर साहेब लाबाड बोलतोय, ही लाबाड. म्हणून मी अनेकदा सांगत असतो, नाना महाराज क्षमा मागून बोलतो. ज्यांच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे आहेत ना, त्यानं हॉटेलमधनं बिस्लरीची बाटली घेताना सुद्धा 1000 वेळा विचार करावा, 100 वेळा नाही. माझ्यासारखा बिस्लरीची बाटली असल्या उन्हाळ्यात जर घेऊन आला आणि एखाद्यानं जर बघितलं नास्तिकानं, तर तेव्हा नाना महाराजांना सांगतो, नाना महाराज कशाची यादव महाराज तर काय कराय, काल तो पराराव डाब्यात नाही येताना बाहेर बघितलं. 100 वेळा नाही, 1000 वेळा विचार करावा. त्यापेक्षा तहानीनं व्याकुळ होऊन जीव गेलेला बरा निंदेपेक्षा. आणि मग म्हणजे कंडक्टर साहेब आताच बसलो बंडीशेगावात. पोरं म्हणजे कंडक्टर साहेब लाबाड बोलते, आमच्या डोळ्यात एक करावं, आम्ही ढकलून वर चढवलंय फलटण मध्ये. आणि म्हणते म्हातारा इथं बसलो. कंडक्टर साहेब पोराकडे बघायचं, म्हाताऱ्याकडे, बाबा दोघाचं खरं कोणचं? कंडक्टर साहेब पोरं म्हणते ती बी खरं आहे आणि मी म्हणतो ती बी खरं आहे. कंडक्टर म्हणला, हे सगळं गळ्यातलं पिकून देतो, आता राजीनामा देतो, दोघाचं कुठं खरं असतं? नक्की खरं बोलतं, नीट सांगा. म्हणले बाबा तुम्ही मला प्रश्न विचारला का, कुठं बसला? बसायला सीटवर जागा मला बंडीशेगावातच मिळाली, पण पोरं म्हणते ते फलटणमध्ये आला, ते बी खरं आहे. चढलो फलटणमध्ये पण बसलो बंडीशेगाव. हे जसं दोन्ही खरं आहे तसं 24 अवतार खरं का 10 अवतार खरं, तर दोन्ही खरं.